The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. द व्हॉइस विस्टा प्रेझेंट्स पॉडकास्ट ट्रेजर टॉक्स, जो आहे एक कॅन्डिड अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट. आजच्या एपिसोड मध्ये खजिन्याचं रक्षण करणाऱ्या कुलुपांचा खजिना बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण आपल्या सोबत आहेत CSNRI चे सदस्य तथा लॉक कलेक्टर जितेश पालिजा. पालिजा यांच्याकडील स्पेशल अँटिक लॉक्स वेगवेगळ्या कालखंडातील सुरक्षिततेची कला दर्शवतात. त्यांचा संग्रह काळाची रहस्य उलगडतो. चला तर मग ट्रेजर टॉक्स मध्ये पाहूया अँटिक लॉक्स. नमस्कार. पूजा प्रसून निर्मित व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वर मी प्रसाद देशपांडे आपले ट्रेजर टॉक शो मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, मानवाने जशी प्रगती केली तसा तो स्वार्थी होत गेला. स्वार्थी इन द सेन्स आपल्या काही वस्तू, काही खायच्या पिण्याच्या वस्तू आणि काही मौल्यवान वस्तू ह्या जपून ठेवाव्या किंवा कोणी त्याला चोरून नेऊ नये यासाठी तो बंदिस्त गोष्टी बंदिस्त खोलीमध्ये तो बंद करायला लागला. मग त्या बंदिस्त खोलीसाठी कुलूप या संकल्पनेची निर्मिती झाली. साधारण 4000 ते 6000 वर्षापूर्वी इजिप्त या प्रदेशामध्ये कुलूप आणि किल्ली याची संशोधन म्हणा किंवा याची निर्मिती झाली. अशाच वेगवेगळ्या कुलूप आणि किल्ली, वेगवेगळ्या गड किल्ल्यांच्या, वेगवेगळ्या वाड्यांच्या, पूर्वी प्राचीन काळामध्ये अनेक वाडे आणि गड किल्ले होते, त्यांना मोठमोठे दरवाजे होते. त्या दरवाजांनी मोठमोठे कुलूप आणि किल्ली याचं पुढे निर्मिती झाली आणि तो संग्रह जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. नाशिकचे जितेशजी पालिजा आपल्या सोबत आज गप्पा मारणार आहेत. आपण त्यांना निमंत्रित करूया. जितेशजी पालिजा, आपले स्वागत आहे. थँक्यू. नमस्ते. आपण आपला जो संग्रह आहे तो खरंच दुर्मिळ आणि खूपच प्राचीन आहे, कारण आज गड किल्ले ज्या परिस्थितीत आहेत त्याचे अवशेष जरी असले तरी आज त्याचे कुलूप किल्ली दरवाजांवर लावणाऱ्या ज्या काही ऑर्नामेंट्स असतील ह्या आता पाहायला मिळत नाही आणि त्या तुम्ही जमा करताय किंवा संग्रह करताय. हा संग्रह करण्याचा आहे किंवा कुलूप किल्ली हा विषय आपल्याला का बरं भावला किंवा आपण का बरं त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली किंवा कधीपासून आपण तो संग्रह करता? ऍक्च्युली संग्रह तर मी कमीत कमी मागचे 20-25 वर्षापासून करतोय आणि 20-25 वर्षापासून करतोय मी संग्रह. याची आवड अशी झाली का मे बी मी टुरिंगवर असताना राजस्थान वगैरे साईडला आम्ही जास्त जायचो. तर राजस्थान साईडला हे तुम्ही सगळे जे बघून राहिले ते जास्त करून राजस्थानला फार बनतात. राजस्थान आणि महाराष्ट्र. आपल्याकडे तर कुलूपचा हा कन्सेप्ट डोक्यात आला तर आपल्याला एकच वस्तू आठवण येते, अलीगड. बरोबर. अलीगड म्हणजे कुलूपचा एक गड मानला जातो. पण अलीगडचा अगोदर आपला इंडियामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त किल्ले महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर राजस्थानमध्ये. तर ह्या सगळ्याचं तुम्ही दरवाजे लावणार, पण दरवाजाला तुम्ही त्याला कसे सुरक्षित करणार तर त्याची शोध चालू झाली. तर त्यासाठी पहिले ते खुटे लावायचे दरवाजेला, त्यानंतर ते खुटे, नंतर ते सगळं ते कन्सेप्ट आला मी हे जरा थोडं वेगळं करायला पाहिजे. त्यात मी तिकडं एक असं म्हणायला गेलं तर दरवाजे मोठे किल्ल्या कुलूपसह असे बनवायचं आणि ते राजस्थानला ही प्रथा जास्त झाली, सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही सर्वात चालू झाली. किल्ल्याला लॉक लावायची, किल्ल्याच्या दरवाज्याला लॉक करायचे, कारण दरवाजा बंद होतो, तिला आपण कडी पण लावली. त्यानंतर पण काय त्याच्यासाठी कसं रक्षण करायचं, ते खोलायचं नाही, कोणी काय करायचं नाही. तर त्यामुळे हे सगळे कुलूप आले. तर हे जे तुम्ही बघितलं 300-350 वर्षापूर्वीचे सगळे कुलूप जे होते तर ते तेव्हापासून निर्मिती करत होते. आपले जे इंडियाचे लोहार लोक आणि जे टेक्निकली आपलं आता तुम्ही आपल्याला इंजिनियर म्हणतात ते तेव्हा तेवढेच हुशार होते, तेवढे टेक्निकली नॉलेजेबल होते त्यांना. आणि तुम्ही जे बघणार मेकॅनिझम सगळे आहेत त्याच्यामध्ये कुठं पण एक पण असं इलेक्ट्रॉनिक सारखं कातडीत खोली बघले तसे हे ऑपरेटेड नाही. टोटल मेकॅनिझम आणि स्प्रिंगची जी कन्सेप्ट आहे ना, स्प्रिंगच्या ह्याच्यामध्ये. तर राजस्थानमध्ये फिरताना जेव्हा मी एका किल्ल्याचं बाहेर एका एंटिक्स वाल्याला बघितलं तिकडे
हे पण 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी असा सहज एक कुलूप ठेवला होता आपला याच्यामध्ये. तर मी म्हणले काय आहे? म्हणे कुलूप आहे. म्हणजे कुलूप कसं काय? इथं काही दिसत नाही त्याच्यामध्ये की होल वगैरे. म्हणजे हा एक कुलूपच आहे. म्हणजे त्याला दाखव. म्हणजे नाही, तुम्ही घेत असेल तर मी दाखवतो कसं खोलायचं आहे ते. तर एक क्युरिओसिटी म्हणून म्हटलं ठीक आहे, मी घेतो, मी दाखव मला. तर त्यांनी जेव्हा मला सर्वात पहिले कुलूप दाखवलं, तर असं ते मेकॅनिझम बघितल्यावर मला अजून जास्त क्युरिओसिटी झाली. ते दाखवता येईल आपल्या दर्शकांना. तो हा आहे कुलूप. म्हणजे हे पहिलं कुलूप तुम्ही संग्रहित सर्वात पहिले हा कुलूप मी संग्रहित केला. अच्छा. हा बघितला तुम्ही सर्वात पहिला कुलूप. तर हा जो कुलूप आहे ना, याचं वजन कमीत कमी पूर्ण ब्रास आहे. पूर्ण ब्रास आहे तुम्ही बघितलं तर. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कुठं पण तुम्हाला की होल दिसणार नाही. कुठं पण की होल दिसणार नाही कुठं पण. आणि याला तुम्ही विचार केला असता आपण तोडून करणार, तर आता ते तुम्ही बघणार तर ते शक्यच नाही. आणि कुठं पण असं हे नाही का कुठं हे वस्तू टाकून याला खोलू शकतात. मग कसं उघडता? तो हा उघडायचा प्रश्न असा आहे, प्रयत्न असा आहे त्याचा की हा खाली जे हे आहे की म्हणजे सारखीच दिसते चारी बाजूला, तर तिला तसा शेप दिलाय. हे खोलल्यावर हा त्याची की आहे खालची विथ. तेव्हा पण असे स्क्रू बनवायचे, हाताने बनवायचे सगळं. ह्यानंतर हे बघितलं तुम्ही तर हे तुम्हाला इकडे की होल दिसणार याच्यावर. पण हे की होल नंतर याची ही एवढी मोठी की चावी. अच्छा. ही चावी बरोबर. ही चावी याच्यामध्ये टाकल्यानंतर हिला थोडं मेकॅनिझम केलं. हा तुमचा बाहेर. हे बाहेर आल्यानंतर पण अजूनपर्यंत तो उघडलेला नाहीये, अजून पण बंदच बरोबर, अजून बंद. त्यानंतर तिची अशी एक दुसरी मेकॅनिझम अशी या बाजूला जे तुम्हाला होल दिसतंय या बाजूचा हा होल जे या बाजूला त्याला ही की आहे. तर हे असं करून हे टाकल्यावर आता हे तुमचं ओपन झालेलं. खूपच कलात्मक आहे, कारण चोराला तोडण्याशिवाय तोडणं पण शक्य नाहीये आणि उघडणाऱ्याला सुद्धा शक्य नाहीये. आणि ह्याला फक्त बंद करायला काहीच प्रकारचं हे नाहीये, फक्त जस्ट प्लगिंग जे आपण म्हणतो ना. अच्छा. प्रेस अँड प्लग. लॉक झाला पूर्ण ऍज इट इज. परत तिला बंद करून टाकलं. थोडं टाईट बंद केल्यावर कोणाला माहित पडणार नाही सेकंड माणसाला का हा कुलूप आहे. हा सर्वात माझा पहिला कुलूप. त्यानंतर मला एक एक क्युरिओसिटी होत गेली याच्यासाठी. मग याच्याहून जुने म्हणजे हे समजा आपलं 150-200 वर्ष जुने आहेत, तर मी विचार केला का याच्याहून अजून जुने काय भेटता येतात. तर हे सगळे जास्त करून कुलूप महाराष्ट्र आणि जास्त करून राजस्थानमध्ये. चोरू आहे, मग आपलं राजस्थानात तसं म्हणतात तर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये एक एक किल्ले आहेत, ऑलमोस्ट राजवाडे आहेत. आपला ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्वात जास्त किल्ले महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त. त्यानंतर राजस्थान किल्ले सर्वात जास्त किल्ले. तर त्यामुळे राजस्थानमध्ये असं होतं तर ते अजून पण जुनी वस्तू साठवण करायला त्यांना अजून त्यांच्या घरी कुठल्या घरीमध्ये गेलो ना, जेवढे जे राजवाडे असेल ते, तो तिकडे तुम्ही बघणार म्युझियम सर्वात जास्त आहे. म्युझियम सर्वात जास्त आहे. अर्थात मीही ते सर्व म्युझियम पाहिले सर्व राजस्थानमध्ये. खरंच पाहण्यात की राजस्थान नंतर मला वाटतं हैदराबादचा नंबर ऑफ जे आहेत ना म्युझियम ते सर्वात जास्त राजस्थान. त्या तुम्ही कुठल्याही म्युझियम मध्ये गेले तर तुम्हाला ह्याचे काही ना काही ह्या गोष्टी तुम्हाला तिकडे सापडतील. याच्याहून अजून जास्त चांगले आणि टोटल डिफरन्स कवा पण हा रिप्युटेशन मध्ये भेटणार नाही तुम्हाला. प्रत्येक प्रदेशाची प्रत्येक राज्याची वेगवेगळी सिस्टीम असल्यामुळे वेगवेगळे कुलूप. मग या कुलूप आणि किल्ली तुम्हाला संग्रह करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागलं किंवा तुम्ही कुठे कुठे फिरला की जिथून? जास्त करून मला महाराष्ट्रामध्ये आणि राजस्थान ह्या दोन मध्ये जास्त होतं त्याच्यामध्ये. आणि ह्याचे बरेच असे जे आहेत डीलर म्हणा का जे आहेत मित्र म्हणा आमचे का जे पूर्ण हे सगळे कलेक्ट करतात आणि सेलिंगला पण ठेवतात. म्हणजे जसं आपले एक्झिबिट होत राहतात नाशिक मध्ये म्हणा, हैदराबाद मध्ये म्हणा, तर एक्झिबिशन मध्ये हे सगळे येतात विकायला. जसं आपलं राहतं त्या हिशोबाने आम्ही कलेक्ट करतो त्याच्यामध्ये. पण तसं काय त्याची प्राइस वगैरे फिक्स नसते. जो समोर मला सांगेल तो आणि आपल्याला पटेल ते प्राइस. मी म्हणतो
प्राइस महत्वाची नसते, नसते. त्याच्यामध्ये जो आनंद मिळणार असतो की आपल्याला ही गोष्ट प्राचीन असताना आपल्याकडे आली आहे, त्याचा जो आनंद वेगळा असतो. आपल्याकडे आता सध्या किती कुलूप की माझ्याकडे नियरली 55 कुलूप आहे. 55 कुलूप आहे, पण हे अति दुर्मिळ आहे. अति दुर्मिळ आहे. कुठलं रिपिटेशन मध्ये नाही, रिपीट मध्ये नाही, कुठलं युनिक आहे, सगळे युनिक आहे सगळे. तर मग हे संग्रहित करताना तुम्हाला काही अडचणी कशा आल्या का, किंवा एखादी गोष्ट तुमची बार्गेनिंग नाही झाली किंवा तुमचा सौदा व्यवहार नाही झाला पण तुम्हाला ती मिळाली नाही, असं कधी झालंय? हो, बरेच वेळेस समोर जेव्हा आपण त्याला माहित पडलं का समोरवाल्याला गरज जास्त या गोष्टीची, त्याला कळालं का याला हे पाहिजेच वस्तू, मग समोरवाला बार्गेनिंग नाही करत, आडून म्हणत बार्गेनिंग नाही करत तो, असं म्हणत आडून नाही बार्गेनिंग करत नाही तो, त्याला माहिती हा घेणारच आहे. तर असे बरेच काही असे वस्तू झालेत माझ्याकडून मिस, जे आपल्याला वाटलं का नाही हे प्राइस फार जास्त आहे, त्याला आम्ही ड्रॉप केलंय. पण असं अजून मनात एक इच्छा तर आहेच आहे, ती घ्यायचीच आहे. एनी हाव कवा न कवा मागं पुढे आपण ते कलेक्ट करणार आहे, ते तर नक्कीच. पण आता समजा तुम्ही एखादी आता हा पहिलं कुलूप घेतलंय किंवा अजून काही कुलूप आहे की जे घेतल्यानंतर त्या डीलरने तुम्हाला सांगितलं की ही वस्तू किंवा हे कुलूप इतक्या जुनं आहे किंवा ह्या राजवाड्याचं आहे किंवा ह्या किल्ल्याचं आहे, तर याचं काही प्रमाण वगैरे सापडतं का किंवा ते सांगता का, किंवा पडताळणी करून बघितली का? अशी पडताळणी म्हणजे कसं आहे का, बरेच मध्ये आपण मॅगझिन मध्ये कवा तर बघतो, पण हे याचं उल्लेख कुठं नसतो कुलूपांचा, का हा कुलूप या महाराजांनी हे कुलूप वापरलं होतं किंवा जास्त करून आपण बघतो ते म्युझियम मध्येच बघतो. बरोबर. तर म्युझियम मध्ये बघल्यानंतर आपण त्याचा जवळपास अंदाजा घेऊन टाकतो का हा अशी असेल, जवळपास अशी असेल, म्हणजे ह्या महाराजांनी हा कन्सेप्ट घेतलाय तर त्याच्याकडे अशा प्रकारचे कुलूप असायला पाहिजे. ओके. तर मग ते आपण करून घेतो. आणि जास्त करून आता आपल्याकडे तर हे प्रथा फार कमी आहे बघा, फॉरेन मध्ये आणायचे कार्बन डेटिंग करून घेतात. म्हणजे कार्बन डेटिंग म्हणजे असं असतं का हे तुम्ही किती वर्ष जुनं आहे ते पण तुम्हाला काढता येतं. बरं. ते लॅबोरेटरी टेस्ट म्हणून. जसं का आपण कुठलं झाड आहे, आपण म्हणतो 250 वर्ष जुनं आहे, 300 वर्ष जुनं आहे, ते कशावरून कळतं? त्याचं कार्बन डेटिंग करतात. नवीन एक सिस्टम, नवीन एक हाय सिस्टमच आहे, ते कार्बन डेटिंग करून करता येतं. तसंच हे मेटलसाठी पण तशी पण एक कार्बन डेटिंग करता येतं. आपण मग यावर कुठल्याही कुलपावर असं कुठल्या राजाचं किंवा कुठल्या कोणाचा संस्थानाचं किंवा किल्ल्याचं किंवा ज्यांनी निर्मित केलं त्याची काही खून वगैरे असते, पण आपल्याला ते माहित नाहीये काहीतरी त्याचं ते आहे, ते ठेवतात. तसं आता कंपनीचे नाव आहे तसं तेव्हा तिथे काही खून वगैरे ठेवतात, ते त्याच्यामध्ये काय एक खून ठेवतात, पण ते आता कुणीला ते माहित नाही कुठं काय ठेवलं, आपल्याला तिचं आयडिया नाही कुठं ठेवलेली आहे ती वस्तू. तुम्ही आतापर्यंत जे संग्रहात आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त असं कुठलं एखादं कुलूप बघितलंय का की जे बघितलंय पिक्चर मध्ये, म्हणजे इमेज मध्ये किंवा कुठेतरी पाहिलंय एक्झिबिशन मध्ये, पण ते तुमच्या संग्रहात हवं आहे पण ते अजून मिळालं नाहीये? हो, बरेच काय. कारण का आपण बघत राहतो त्याच्यामुळे जास्त करून म्युझियम मध्येच, पिक्चर वगैरे मध्ये एवढं तर काही येत नाही त्याचं. तर म्युझियम मध्ये बघितल्यानंतर आपल्याला एक असं क्युरिओसिटी होऊन जाते का हा म्युझियम मध्ये आहे. ते जास्त करून तुम्ही हे बघितलं तर सलांजन म्हणजे आपलं हैदराबादचं, त्याच्यामध्ये त्यांनी एक पूर्ण रूम फक्त कुलूपसाठी आहे. जसं एक रूम त्यांनी फक्त घड्याळसाठी बनवली आहे ना, तशी एक रूम त्यांनी फक्त कुलूपसाठी बनवली, जे ते कसे कुलूप वापरत होते त्याची अजूनपर्यंत बाहेर कुठं सापडली नाही मला आजपर्यंत. म्हणजे याच्यामध्ये आता हिंदू साम्राज्य आणि मुस्लिम साम्राज्य संस्थान यांचे काही वेगवेगळे प्रकार होते कुलपाचे, कारण तसं काही मिक्स होते. मिक्स म्हणजे कसं होतं की आपलं हे जे तुम्ही हे किल्ला लोक बघितलं, हा जास्त करून किल्ला लोक आपले शिवाजी महाराजचे जेवढे गड होते तिकडे हे वापरायचे. अच्छा, हे कुलूप आहे. हे आम्हाला म्हणजे दाखवा की कसं उघडतंय. हे कुलूप आहे, त्याची ही किल्ली. अच्छा. हे पूर्ण स्प्रिंग मेकॅनिझम वर, पूर्ण स्प्रिंग. असं त्याचं खुल. त्या टायमाला तुम्ही बघितलं एक नवीन गोष्ट याच्यामध्ये अशी आहे का त्या टायमाला किल्ल्यावर
इमर्जन्सी म्हणून ॲज अ वेपन सारखं वापरायचे. बरोबर. शार्प केलेलं होतं पण ती आम्ही थोडं बीट करून काढली त्याने, पण हे अजून पूर्ण एवढं शार्प राहायची. म्हणजे हे बघितलं तुम्ही असं वेपन म्हणून पण वापरायचे हे इमर्जन्सी मध्ये. हे असं ते कन्सेप्ट म्हणजे 2 in 1. तुम्ही शिवाजी महाराजची तलवार पण बघितली ना, तर तिचा मूठचा खाली एक अशी एक द्यायचे शेप द्यायचे. ते म्हणजे सपोज उलटा करून पण तुम्ही मारली समोर वाल्याला तर ते तलवारची घा होते, आणि सपोज तलवारला काय प्रॉब्लेम आला तर ती मूठचा मागच्या बाजूला जो आहे ते पण होता. तोच कन्सेप्ट त्यांनी यांच्यामध्ये वापरला. शिवाजी महाराजची कुठली पण तुम्ही तलवार बघा तर त्याला खाली असं एक बोर्ड शेप. शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे 300-350 वर्षापूर्वी. बरोबर. येस. जर याचं मूल्य किंवा याची किंमत कशी ठरवतात, काय अंदाज? नाही, याचं मूल्य म्हणजे काही समोरच्याला किती समोरवाल्याला तेच बोलतो ना, समोरवाल्याची जे विकणार आहे तो फक्त समोरवाल्याला की याची गरज किती आहे, जेवढं जुनं जेवढं दुर्मिळ असेल तेवढं प्राइस. म्हणजे हे कुलूप तुम्ही बघितले ना तर काही कुलूप तर 40-40, 50-50 हजार, लाख रुपये पर्यंत विकले जातात. हे टेक्नॉलॉजी आपण आता बघितलं. आता ही तुम्ही बघितलं फक्त आपले इंडियन लॉक्स बघितले. हे फक्त आम्ही हे जे तुम्हाला दाखवले मी, तुम्हाला असं वाटेल की आपल्या इंडियामध्ये सिस्टम होती. तसं नाही. ही सिस्टम आपली सर्वात झाली याच्यामध्ये पर्शियन मध्ये. म्हणजे जे तुमचे पिरामिड्स वगैरे होते इजिप्त, पर्शियन, जे तिकडे तिकडे हे कुलूपची सिस्टम चालू झाली सर्वात पहिली. तिकडून ही सिस्टम चालती झाली ती आपल्याकडे आली. तर तुम्ही म्हणाल हा एक टर्किश लॉक आहे. अच्छा, हे टर्किश लॉक आहे. एकदम सिंपल तुम्हाला दिसायला छोटं आहे, पूर्ण ब्रासचं आहे. टर्किश लॉक हे तुम्ही बघला तर त्याची की आहे पूर्ण सिंपल आहे. त्याच्यामध्ये हे फिरवलं आहे. हे सिस्टम तवापासून आहे. म्हणजे हे त्याचं त्या टायमाचं नाही, पण तवा म्हणजे आपली सिस्टम जी आहे त्यापेक्षा पण तिकडे पण चांगले असे कुलूप बनवायचे टर्किश. हा माझा कलेक्शनचा टर्किश लॉक एकच आहे माझ्याकडे. विदेशी मध्ये जो आहे जास्त करून माझ्याकडचे भारतीय लॉकच जास्त आहे. त्याच्यामध्ये पण जास्त करून महाराष्ट्र आणि राजस्थान, जास्त राजस्थानचे लॉक्स आहेत त्याच्यामध्ये. जिथे जास्त किल्ले होते, राजवाडे होते आणि अजून पण आहे त्याच्यामधले हे जास्त कलेक्शन. पण हे आता सांभाळत असताना याचा मेंटेनन्स, कारण तुम्ही आता जे दाखवले 4-5 कुलूप हे सगळेच्या सगळे वर्किंग मध्ये ओव्हरऑल वर्किंग. तर हे कसे मेंटेन करता? म्हणजे याला गंज लागू नये किंवा हे खराब होऊ नये किंवा याचं काही खराबी होऊ नये, हे कसं तुम्ही महिन्याला मेंटेन करता किंवा 6 महिन्यातून एकदा, जसं कसं ऑइल पाणी वगैरे द्यावं लागतं? पहिली गोष्ट म्हणजे हे ज्यामध्ये जे मेटल वापरलेलं आहे त्याला जास्त करून गंज लागत नाही. सगळे ब्रास जास्त आहे त्याच्यामध्ये. बाकी मेटल्स जे वापरले आहेत ना ते तुम्ही जास्त बघून फार म्हणजे तुम्ही कमी दिसणार का त्याच्यामध्ये गंज लागले. बघा हे पण तुम्ही बघितले एवढे जुने आहेत पण कुठं पण गंज लागलेलं नाहीये. नाहीतर त्याच्यामध्ये हे बघितलं ब्रासचं काही सवाल आहे नाही. बऱ्याच याच्यामध्ये याचं कधी सिल्वरचं पण युज केला जातो कीज वगैरे कीज. कारण का ते कीजला थोडं हार्डनेस वगैरे जे पाहिजे तर जेवढं लॉकला पाहिजे तेवढं हार्डनेस कीला नसतो. जेवढं हार्डनेस आपल्या त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये मेन लॉकला मेटल आणि ब्रास वापरतात, कीला थोडं सिल्वर पण वापरतात. पॉलिश असेल किंवा लोकांना असे ठेवायला आता थोडं रेटिंग करून. तर याच्यामध्ये असं आम्ही करतो. याला कवा पण आम्ही धुवायचा प्रश्न येत नाही एज अ वॉटर. त्याचं फक्त एक स्प्रे येतो ते आम्ही फक्त मारत राहतो त्याला एकदम. बाकी त्याच्यामध्ये कवा पण त्याला प्लेटिंग करायचं बाहेर जाऊन का त्याचं दुसरं हे करायचं. कारण का जेवढं जुनं आहे ना त्याचं दिसायला तेवढंच ठेवलं होतं तर त्याची अजून ती वस्तू आहे राहते त्याचं. कुलूप फक्त तेव्हा ब्रास किंवा मेटलचेच होते की अजून काही मटेरियल मध्ये लाकूड वगैरे पण नाही? लाकूडचं मध्ये कसं होतं तर लाकूडचं तेवढं टिकाऊ नसतं. त्यामुळे लाकूडचं अजून पण मी बघितले नाही.
आणि केव्हा ऐकलं नाही की लाकूडचे कुलूप आहे. पूर्वीच्या काळी लाकडाचे पण खुट्टेसारखे होते ते हा, खुट्ट्यासारखे. खुट्ट्यासारखे तर असायचे. त्यालाही कुलूप जे इजिप्त म्हटले तुम्ही मग हो ते तसं तिकडे सुरुवात लाकडापासून लाकडापासून चालू तर केली. ते त्यानंतर मग हे मेटल मध्ये आले, कारण का त्यांनी बघितलं का एकदा लाकूडचं एवढं येत नाही, म्हणजे वस्तू जगली जात नाही त्या गोष्टीची. तर त्यामुळे ते जसं आपण इनोव्हेशन म्हणतो भाई आज ही वस्तू केली होती, हे नाही बरोबर झालं, आपण दुसरा वरचा एक स्टेप घेऊ, त्याचा वरचा एक स्टेप घेऊ, तसं एक करत गेले त्याचं. आता हे जे आपण तुम्ही संग्रहित करता यासाठी तुम्हाला देशी विदेशी फिरावं लागतं. तर मग तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळतो किंवा ह्या संग्रहित वस्तू पुढे तुमची पुढची पिढी सांभाळेल का किंवा त्यांना काही इंटरेस्ट आहे का त्याच्यामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे मी हे संग्रह म्हणजे माझ्या वडिलांकडून हे तर नाही, पण जे दुसरे वस्तू होते, स्टॅम्प्स वगैरे होते, काय होते, नोट्स वगैरे दिले मला, तर त्याच्यावर मला क्युरिओसिटी झाली का हे आहे तर आपण अजून काहीतरी वेगळं करू विचार करतो. हे तर आहेच आहे, तर थोडं वेगळं. जसं मी फर्स्ट टाइम तुम्हाला बोललो का मी जेव्हा राजस्थानला गेलो तेव्हा हे बघितलं, तेव्हापासून मला क्युरिओसिटी झाली का एक नवीन कन्सेप्ट, नवीन थीम घेऊ, नवीन कन्सेप्ट. आपण थीम म्हणजे कन्सेप्ट नाही, थीम म्हणता येतं. आपल्या कलेक्शनचे असतात त्याच्यामध्ये एक थीम असते. तर मग हा थीमवर चालायचं, म्हणजे पूर्ण आपण सगळं याच गोळा करायचं. जसं कोणी कॉइन्स तर कॉइन्स गोळा करतो, कोणी नोटा गोळा करतो. असं मी थीम धरलं का आपण कुलूप गोळा करायचं. त्यानंतर आज जसं आम्ही कुठं पण गेलो, जसं एका सैनिकाचं लक्षात असं असतं की ह्याला टार्गेट करायचंय, तसं आम्ही कुठं पण गेलो तर टार्गेट हे राहायचं का हे शोधा कुठं भेटतं, शोध नजर तशी राहते ती आमची. तसं आम्ही गोळा करत राहतो. आणि बरेच काही दोस्त पण आहे आमचे का जे बाहेर गेले, जे टर्किश लोक आहे, माझ्या मित्रांनी प्रेझेंट केलेले, आउट ऑफ गेले होते ते. तर तेव्हा त्यांनी तिकडे बघितलं, ते तिकडून घेऊन येणार माझ्यासाठी. अरे तुला आवडते ना हे, मला बघितलं मी, त्यांना हे स्ट्रीटवर भेटलं. एका स्ट्रीटवर एंटिक शॉप होती, नानी छोटीशी एक शॉप होती, ते स्ट्रीटवर तिला हे शॉप भेटलं आणि त्यांनी माझ्याकडसाठी आणून दिलं. ते असे बरेच काही मित्र आहेत, त्यांना माहिती ह्याला हे आवडतं, त्यांनी बघितलं, ते तिकडून फोन करतात, अरे या बघ मी व्हिडिओ टाकतो त्याच्यावर बघ, तुला लागेल का? हो म्हणलं ठीक आहे घेऊन ये. आणि ते प्रेझेंट कोणी आजपर्यंत एवढ्या दोस्तांनी मला जे पण दिले आजपर्यंत 5-10 कुलूप दिले, कोणी आजपर्यंत पैसे घेतले नाही कोणी. सर्वात म्हणजे मित्रांच्या प्रेमामुळे आणि घरच्या सपोर्टमुळे. आणि दुसरी गोष्ट, जसं मी हे कलेक्ट करतोय हे क्लॉक्स, तसं माझ्या मुलाला पण बरीच आवड आहे त्याच्यामध्ये. आणि तो पण कंटिन्यू मला याच्यामध्ये सहकार करतो. आणि तो वेबसाईटवर शोधत राहतो, कारण त्याचं जास्त आता बघितलं तर यंग आहे, तर त्यांचं नेटवर जास्त हे राहतं, तर तो शोधत राहतो. दाखल बाबा बघा हे आलेलं आहे, आपल्याकडे नाही, घ्यायचंय का आपल्याला? अच्छा ठीक आहे घेऊन टाक. म्हणजे तो पण एक करतो. हो इंटरेस्ट. आता ही साधारण 200, 250, 300 वर्षापूर्वीची कुलूप आहे, पण आता नवीन जी कुलूप आहे ती अगदी डेकोरेटिव्ह आलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रांज किंवा सिल्वर असेल, सिल्वर स्टेनलेस स्टील ते जास्त आहे, तर त्याची बाहेरच्या लुक जो आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे. तर मग तुम्ही ते कुलूप संग्रहित केले का? कारण असं माझं की आज ते कुलूप आत्ता आहे, पण पुढे 25 वर्षांनी ते सुद्धा प्राचीन होणार आहे. तर तुम्ही ती थीम पण घेतली का? किंवा आत्ताचे जे कुलूप आहे त्याच्यामध्ये डेकोरेटिव्ह कुलूप आहे आणि ते तुम्ही तुमच्या संग्रहात सुरू केलेत का घ्यायला? आत्ताचे कुलूपचं तर ठीक आहे. आता मी थोडं मागं जातो, आपण 25 वर्ष 30 वर्ष मागं जातो. तर तुम्ही गोदरेजचे लॉक्स बघितले, ते नियरली अबाउट मोठे कुलूप वगैरे मसले 7 कीज, 7 लिव्हर्स, 9 लिव्हर्स, ते मोठे गोदरेजचे, ते आज दुर्मिळ आहे. आज म्हणूनच मी विचार, आज दुर्मिळ बरोबर, पण आहेत ते लोकांकडे. त्याच्यापेक्षा तुम्ही सिल्वरचे पण आपल्या सॉरी स्टेनलेस स्टीलचे पण बघितले असतात त्याचेच गोदरेजचे. तर एक डोक्यामध्ये एकच गोष्ट का अलीगड म्हणजे कुलूप, गोदरेज म्हणजे कुलूप, एक डोक्यामध्ये हेच राहायचं. तर ते कुलूप जे आहेत ना, अजून बरेच काय आहेत, अजून ते रेअर झालेले नाही अजून. पण जे असे रेअर आहेत त्याच्यामधले जे मोठे, म्हणजे तुम्ही ते वजन घेतलं तर कमीत कमी अर्धा किलोचा वजन असतो ब्रासचा, गोदरेजचा. ते आम्ही थोडे थोडे गोळा केलेले, पण ते अजून एवढे जुने नाही झाले. आत्ताचे जे कुलूप आहेत ना, बरेच सर्क्युलेट म्हणजे फास्ट चेंजेस होतात, फार जास्त चेंजेस. म्हणूनच म्हणलं की फास्ट चेंजेस होतात, म्हणून ते 1 वर्षापूर्वीचं कुलूप तुम्हाला आज मिळणार नाही. तर ते तुम्ही संग्रह नाही अजून पण त्याला हात नाही, कारण का हा संग्रह एवढा आहे का याला पुरं करता करता बहुतेक माझं आयुष्य जाते.
एवढं वाटतंय मला. कारण हे पूर्ण संग्रह कुठली पण तुम्ही वस्तू घेतली संग्रहासाठी ती कवा पूर्ण होत नाही. कुठली पण वस्तू बरोबर. म्हणजे तुम्ही नोट्स मध्ये जा, पॉइंट्स मध्ये जा, का कुलूप मध्ये जा, का अजून कुठलं XYZ कुठली पण वस्तू तुम्ही संग्रहासाठी घेतली तो संग्रह आयुष्यामध्ये कवच पूर्ण होतो. ते तर आहे. कारण का कुठं ना कुठं माणूस ती वस्तू अटकूनच जाते, बरोबर. कुठं ना कुठं अटकते. कारण ही वस्तू नाहीये आणि ती दुर्मिळ आहे, ती सापडणार नाही. आता हे संग्रह तुम्ही कधी एक्झिबिशन किंवा लोकांपर्यंत प्रदर्शित केलेत का, आणि याची ऐतिहासिक माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवतात? जास्त करून नाशिक मध्ये बरेच काही एक्झिबिट होत राहतात. मेन म्हणजे एव्हरी इयर नाशिक मध्ये होतच एक्झिबिट, त्याच्यामध्ये लावतोच आम्ही. त्याच्यामध्ये सगळी माहिती पण ठेवतो आम्ही त्याच्यामध्ये कसं आहे आणि लोकांना ऑपरेट करून दाखवतो. त्याची उत्सुकता जास्त राहते. सेकंड थिंग, जास्त करून बरेच शाळांमध्ये आम्ही घेऊन जातो. लहान जे एकदम 10वी पर्यंतचे आतमधले जे पोरं आहेत त्यांच्यासाठी एक्झिबिट तिकडे लावतो. यांच्यासाठी बरेच 2-4 शाळेमध्ये अभ्यास म्हणून त्यांना क्युरिओसिटी असासाठी का ह्या क्युरिओसिटी मध्ये त्यांनी काय कलेक्ट करावं आणि आपला वारसा जपावा. बरोबर. भले कुलूप नाही तर दुसरी काय वस्तू, दुसरी नाही तर काय, म्हणजे त्यांच्या डोक्यात असं नाही मला कुलूप नाही, मला दुसरं कलेक्ट, म्हणजे हे बघून त्यांना काय उत्सुकता आली आणि ह्याचं नॉलेज भेटलं त्यांना का आपला वारसागत काय होतं, आपले सगळे महाराजा कसे होते, आपले पूर्वज कसे होते. तर ते याच्यामुळे क्युरिओसिटी म्हणून त्यांनी काही कलेक्ट केलं तर एक आपल्यासाठी नवीनच माणूस निर्माण होऊन जातो, काही नवीन कलेक्ट करायला. तोच मी प्रश्न विचारणार होतो की तुम्ही पुढच्या पिढीला कुठला संग्रह कसा करावा किंवा त्याबद्दल काही टिप्स दिल्या तर त्यांना नक्कीच त्याचा लाभ होईल. फर्स्ट थिंग म्हणजे तुम्ही एक कुठला तरी थीम धरून घ्या. कुठला तरी एक थीम दिल्यावर का बाई मला हा धरायचं, म्हणजे सगळं गोळा केलं तर काय पूर्ण होणार नाही. कुठली बी गोष्ट तुम्ही म्हणजे मला पॉइंट्स गोळा करायचे पॉइंट्स घ्या, मला लॉक्स करायचे तर लॉक्स घ्या. कोणी बरेच काही वेगळी वेगळी वस्तू हे संग्रहामध्ये बरंच काय आहे. कोणी ऑपनर्स गोळा करतो, म्हणजे बॉटल ऑपनर्स आहे ते गोळा करतो, कोणी पेन गोळा करते, बरोबर आहे. असे बरेच थीम आहेत तर तुम्ही ते थीम धरा. आता आमचे बरेच मित्र आहेत ते लॉटरी तिकीट गोळा करतात, प्रचंड प्रमाणात निघतात त्याचं. तर कुठला तरी एक थीम धरून घेतलं ना तर मनामध्ये एक आपल्या राहतात आणि आपला माइंड एक सेट राहतो का हे करायचंय. इकडे तिकडे जाण्यापेक्षा लहानपणीपासूनच हे जर कन्सेप्ट त्याच्या डोक्यात राहिला आणि सपोर्ट केला घरवाल्यांनी तर तो एक छंद निर्माण आणि त्याची पूर्ण डायव्हर्टिफिकेशन माइंड त्याच्यावरच राहतं, बाकी हे होत नाही त्याचं. यंग एज मध्ये त्याला जास्त क्युरिओसिटी राहते या गोष्टीची. ज्या गोष्टीमध्ये आवड असेल ती गोष्ट जर का त्यांनी संग्रहित करायला सुरुवात केली तर त्याचा तो अभ्यासही करतो आणि त्याचा तो फायदा पण होतो आणि माइंड एकदम सेट राहतं त्याच्यामध्ये. मला हे करायचंय, मला जसं आपण एक गोल करतो का मला MBBS व्हायचंय, मला तिकडेच जायचंय, म्हणजे तो एक धरून ठेवतो ना का की मला कसं पण करून मला तिथपर्यंत पोहोचायचंय. तर तसं हे धरून ठेवता येतं आणि मला हे पाहिजे म्हणजे हे कसं करायचं तिथपर्यंत, मला कुठला वेळ मध्ये तो तिथपर्यंत पोहोचतो. तुमचा मुलगा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो, एक खूप चांगली गोष्ट आहे की आज पुढची पिढी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ज्या प्राचीन गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे आहेत त्या पुढच्या पिढीला आणि त्याच्याही पुढच्या पिढीला पाहायला मिळतील. ते फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्या पुढच्या पिढीला म्हणजे तुमचा मुलगा जो आता पुढे संग्रहित वाढवणार आहे त्याच्यामुळे या संग्रहाचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन करून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला. प्राचीन दुर्मिळ वस्तू आहेत या ऍक्च्युली या जर का कोणाच्या योग्य हातात सापडल्या नसत्या, मिळाल्या नसत्या तर याचं कदाचित त्या नष्ट पण झाल्या असत्या, पाणी होऊन गेलं असतं. पण हा जो वारसा आहे, पूर्वजांचा वारसा आहे, गड किल्ल्यांचा वारसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, तो तुम्ही जतन करतात आणि खूप मोठा ते कार्य आहे की जे आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे किंवा पूर्वी कसे राहत होते तो वारसा आपण जतन करतात. तो असाच तुमचा संग्रह वाढत राहो यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, खरं तर आजच्या डिजिटल युगामध्ये ही कुलप आपल्याला पाहायला मिळत नाही, पण जितेशजी यांनी ही कुलप 350-400 वर्षापूर्वीची कुलप आपल्याला इथे दाखवली आणि त्याची अभ्यास, त्याचा पूर्ण इतिहास त्यांनी सांगितला. तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक
डोअरला डिजिटल कुलूप आले, त्यामुळे ह्या कुलूप कदाचित पुढे नाहीसे होतील, पण नाहीसे न होता जितेशजी आणि त्यांची फॅमिली आता यापुढे ती लोकांपर्यंत पोहोचवत आहे, त्याचा माहिती पोहोचवत आहे. अशीच माहिती आपण वेगवेगळ्या छंदांची घेऊया पुढच्या भागामध्ये. पाहत राहा, त्याचा छंदाचा वेगवेगळ्या छंदाचा आनंद घेत राहा. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.